श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आपण सर्वजण आईची लाडकी लेकरं आहोत, कारण आपल्याला आईने निर्माण केलं आहे. पण मला खरं सांगा, आईने आपल्याला स्वीकारावं असं आपण वागत आहोत का? आईने जरी निर्माण केलं असलं तरीसुद्धा जेव्हा आपण या पृथ्वीवर जन्माला यायच्या अगोदर खूप काही स्वामी आईला वचनं देतो की आम्हाला या गर्भातून बाहेर काढ, आम्ही चांगली कर्म करू, पृथ्वीला सकारात्मक ऊर्जा प्रज्वलित करू. पण जसे आपण आईच्या गर्भातून बाहेर येतो तसे आपल्याला ह्या गोष्टींचं विस्मरण होत जातं, कारण आपण मनुष्य योनीमध्ये जन्म घेतलेला असतो. गर्भात त्रास होत असल्या कारणामुळे आपण स्वामी आईला मोठमोठी वचनं देतो. पण जसजसे आईच्या गर्भातून बाहेर येऊन मोठे व्हायला सुरुवात करतो तसतसे कलियुगाचा आपल्यावर परिणाम व्हायला सुरुवात होते. पण तरीसुद्धा सर्व काही आपल्या हातात असतं की आपण सकारात्मक ऊर्जेकडे झेप घ्यावी की नकारात्मक ऊर्जेकडे. आपल्याला काही चुकीच्या गोष्टींसाठी आपल्या आजूबाजूचा परिसर देखील कारणीभूत ठरू शकतो. तरीसुद्धा आपण स्वतःला सावरून जिथे सकारात्मक ऊर्जा आहे, जिथे आध्यात्मिकतेचा भाव आहे, तिकडे आपण आपलं पाऊल उचललं पाहिजे. हे आपल्या विचारसरणीवर अवलंबून असतं. आपली विचार करण्याची, आपली कर्म करण्याची योग्यता जर चांगल्या दिशेला असतील तर मात्र आपण नकारात्मक ऊर्जेवर विजय मिळवून सकारात्मक आध्यात्मिक मार्गाकडे धाव घेतो व आपलं आयुष्य बदलून सुखाच्या मार्गावर चालू शकतो. पण तसंच जर आपण चुकीच्या संगतीने किंवा नकारात्मक विचार, ईर्ष्या, लोभ, माया, अहंकार ह्याची साथ धरली तर मात्र आपल्या आयुष्याची राख रांगोळी होण्यापासून कोणीच वाचवू शकत नाही. आपण मनुष्य अवतार घेतलेला असला तरीसुद्धा आपल्या गेल्या वेगवेगळ्या जन्मातील चुकीच्या कर्माचा उतारा करायचा असल्या कारणाने आपण मनुष्य अवतारात जन्म घेतो. जर या गोष्टीचा आपल्याला विसर पडला तर मात्र जसं गेल्या काही जन्मात ज्या चुका आपण करत आलेलो असतो त्याच ह्या जन्मात देखील आपण त्या चुका करू लागतो. पण मात्र ह्याचं फळ म्हणून आपल्या आयुष्यात संकटे, अडचणी, बेताची परिस्थिती आपल्यावर अशी येऊन जाते की आपण एकदम खालच्या थराला जाऊन पोचतो, आपलं आयुष्य खराब करून घेतो. म्हणूनच आपण जेव्हा मोठे म्हणजेच तारुण्य वयात येत असतो तेव्हा आपण आपली विचारसरणी चांगली तशीच सकारात्मक ठेवण्याचा गरज असते. मग आपण एक जरी पाऊल स्वामी आईच्या चरणाकडे पोचण्यासाठी उचललं तरी आई आपल्याला साथ देते. फक्त आपली तयारी असावी, ती देखील मनापासून. आपल्यामुळे आपल्या घरातल्यांची, आपल्या आजूबाजूच्या परिसरात देखील चांगले वातावरण दिसून येते. आपल्यामुळे तसेच आपल्या आजूबाजूच्या आत्मा देखील सकारात्मकतेने प्रज्वलित होतात व आपण एक निमित्त बनतो व धरती मातेला देखील आपल्याकडून सकारात्मक ऊर्जा मिळते. आपल्याकडून सर्व काही आई करून घेत असते, आपण फक्त मात्र निमित्त असतो. लक्षात ठेवा, कोणत्याही गोष्टीत अहंकार कधीच मानून घेऊ नका, कारण सर्वांची करता करविता एकच आपली स्वामी माऊली. आई परब्रह्म आहे, जिने सर्व ब्रह्मांड स्वतःमध्ये व्यापून घेतलं आहे. श्री स्वामी समर्थ.